संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडनं। प्रमोद, आपण पाहतोय सत्ता स्थापनेसाठी आता काँग्रेसकडून दबाव टाकला जातोय। चंद्रबाबू नायडू यांच्या भूमिकेकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष आहे। काय दिल्लीमध्ये वेगवान घडामोडी घडतायत? श्वेता, अगदी बरोबर आहे, कारण चंद्रबाबू नायडू यांच्या पक्षाचे जवळपास 17 खासदार निवडून आलेले आहेत। त्यामुळे अर्थातच चंद्रबाबू नायडू यांचा दबाव जो आहे तो राहणं साहजिकच आहे। आपल्याला माहिती आहे इंडिया आघाडीला देखील 240च्या आसपास बहुमत मिळालेलं आहे। खासदार त्यांच्याकडे 240च्या आसपास झालेले आहेत आणि एकट्या भाजपचे फक्त 232 ते 35च्या दरम्यान खासदार आहेत। त्यामुळे चंद्रबाबू नायडू यांची भूमिका जी आहे ती अत्यंत महत्त्वाची भूमिका मानली जाते। त्यामुळे जर चंद्रबाबू नायडू इंडियामध्ये आले तर त्यांचा योग्य सन्मान देखील राखला जाईल अशी माहिती मिळते। चंद्रबाबू नायडू यांच्याशी संपर्क साधण्याची जी भूमिका आणि जबाबदारी दिलेली आहे ती तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याकडे आणि अखिलेश यादव जे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आहेत या दोघांकडे दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे या भूमिकेकडे चंद्रबाबू नायडू यांच्या सगळ्यांचं लक्ष लागल्याचं बघायला मिळतंय। श्वेता, आपण जर बघितलं तर राजधानी नवी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचे नेते असतील किंवा एनडीएचे नेते असतील ते दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। मी सध्या शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर उभा आहे आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी शरद पवार देखील पोहोचणार आहेत। दिल्लीमध्ये शरद पवार हे पोहोचलेले आहेत आणि अगदी पुढच्या काही मिनिटांमध्ये शरद पवार जे आहेत ते या ठिकाणी येणार आहेत। श्वेता, कालच आपण म्हटलं होतं तसं शरद पवार यांनी देखील या सगळ्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून महत्त्वाची भूमिका बजावण्याचं काम केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि म्हणूनच जर इंडिया आघाडीची जुळवाजुळव झाली तर चंद्रबाबू नायडू असतील किंवा नितीश कुमार असतील या दोघांची चंद्रबाबू नायडू यांच्या